नमस्कार, ॲग्रीडायन्समध्ये आपले स्वागत आहे. मी आज माझ्या मामाच्या गावाला आली आहे. आमचा मस्त बेत ठरला आहे, चुलीवरचं मटण आणि भाकरी. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. आज आपण ओपन स्पेसमध्ये कुकिंग करणार आहोत. चुलीवर केलेलं जेवण नेहमीच थोडं रुचकर होतं. ओपन स्पेसमध्ये आणि कोळशाच्या ताजेमध्ये हळूहळू शिजलेलं झणझणीत असं गावठी कोंबड्याचं मटण आपण आज पाहणार आहोत. आपण पाहू शकता, इथे हा कोंबडा मस्त साफ करून घेतला आहे. आता आपण ह्याचे छोटे पीसेस करून घेणार आहोत. मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे लगभग 2 किलो मटण आहे. ज्या पातेल्यामध्ये आपण मटण करणार आहोत त्याच्या बॅक साईडला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे चुलीवर ठेवल्यानंतर ते काळं पडत नाही आणि करपून डागही पडत नाही. ही चूल पाहू शकता तुम्ही. जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात आणि तिथे चूल नसेल तर तुम्ही फक्त 6 विटांमध्ये अशी एक चूल बनवू शकता. आज आपल्याला ही रेसिपी माझा छोटा मामा करून दाखवणार आहे. ह्याचा पुढचा आवाज तुम्ही माझ्या मामाचा ऐकणार आहात. आज इथं पाहणार आहोत गावठी कोंबड्याचा मटण. आता होली आलेली आहे. होलीला गावाकडे सरासरी आपल्याकडे गावठी कोंबड्याचा मटण बनवतात. तर आज आपण गावठी कोंबड्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. तर प्रथम मी 2 किलो आपला गावठी कोंबड्याचा मटण आहे. 2 किलोला आपण इथे 200 ग्राम तेल वापरणार आहोत. ओके. हा तेल टाकलेला आहे आपण. आपल्याला लागला तर जास्त पण वापरू शकतो, पण 200 ग्राम हा, म्हणजे जसं आपल्याला लागेल तसं ना वापरू शकतो. जे जास्त यूज करतात ते जास्त तेल टाकलेलं आहे आपण. ओके. तेल चांगल्या प्रकारे आपण पडताळून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात अख्खा मसाला टाकणार आहोत. तमालपत्र, हा, दगडी फूल, सगळं अख्खा मसाला आपल्याला येतो पॅकेट. हा जो आहे ते तो, आपण म्हणजे दालचिनी, थोडं लवंग, ते चांगले पडताळून घ्यायचं. हे बघा, ब्राऊन कलर आली. नंतर आपण त्याला लागणारे हे आपण मिरची, ओली मिरची आणि लसूण आणि आला पण ना, आला. हे बघा, आला लसूणची आपण आता पेस्ट टाकलेले चांगली पडताळून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला याच्यात हळद घालायची. हे चांगलं पडताळून झाले
याच्यात हळद घालायची, आपल्या अंदाजानुसार थोडीशी, अर्धा टीस्पून हळद. दोन किलो आहे ना, थोडीशी अजून टाकायची. थोडीशी टाक, थोडीशी अजून. हा बस. आता आपण चिकन टाकणार आहोत याच्यात. चांगला पडताळून घ्यायचा आहे, मॅग्नेट हे सर्व मिक्स होईपर्यंत. नाही, लगेच फ्रेश घेतला ना. नुसतं असू दे का एवढी, कमी करायला लागेल. थोडस खाली लागेल म्हणून थोडस पाणी टाकायचं, थोडं वाफेपुरतं. आणि मग वाफ देऊन ठेवायची. मीठ पण टाकूया चवीपुरतं. आणि ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला किती पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे नंतर टाकून. ओके. नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यात थोडस वाफेला पाणी टाकायचं आणि अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचंय. सोनी, आता इथे पाहणार आहोत 15 मिनिटं झालेले आहेत. 15 मिनिटात आपण बघणार आहेत किती पाणी सुकलंय. हे वाफेवर पाणी ठेवलेलं आहे. वास तर असं छान येतोय ना. हा बघा किती पाणी सुटलंय वाफेवर. याला पूर्ण वाफेवर पहिला शिजवून घ्यायचा. मसाला वगैरे याच्यात टाकायचं नाही, पहिला वाफेवर याला बनवून घ्यायचं पूर्ण. आपण पाहू शकतो. हा बघा इथे किती पाणी टाकलं नव्हतं, हे बघा किती पाणी सुटलेलं आहे. त्या पाण्याने शिजला पाहिजे पूर्ण आपला. पुन्हा याला 15 मिनिटासाठी ठेवून देऊया. 15 मिनिटात पुन्हा आपण पाहू. पाणी आहेच ना. थोडस पाणी टाकलंस ना, आता परत वाफ देणारच ना. आता 15 मिनिटात आपण चेक करायचं किती पाणी सुटलंय. हे पहा किती पाणी झालं. वाफेवर पाणी ठेवून थोडं थोडं त्याच्यात आपण सोडायचं पाणी. एकदाच पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं सोडायचं पाणी. आपल्याला किती पाहिजे तेवढं पाणी थोडं थोडं टाकायचं. थोडं पुन्हा आता याला 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं, कारण हा गावठी कोंबडा असल्यामुळे वेळ जातो शिजायला. पुन्हा आपण ह्याला थोडस पाणी टाकून वाफेसाठी ठेवणार आहोत. आता आपण पाहूया हा झालाय काय चेक करून पाहूया. आता बराच वेळ झाला, याला थोडा पाणी टाकून देतो आणि चेक करूया शिजलाय का बघा. शिजलाय काय. एक पीस घेऊया आपण. आणि चेक करूया. शिजला थोडासा व्हायला लागेल आणखीन. याला किती 10 मिनिटं तरी 10-15 मिनिटं ठेवायला लागेल पुन्हा. मामा एकूण आपण किती शिजून घेणार आहोत? अर्धा तास? 1 तास लागेल पूर्ण. पूर्ण 1 तास? पूर्ण 1 तास. फक्त 15-15 मिनिटांनी चेक करायचं. 15-15 मिनिटांनी चेक करायचं आणि मग मसाला लावणार आहोत. हा शिजल्यानंतर मसाला टाकून आपल्याला तिखट किती पाहिजे तेवढा चवीनुसार
मसाला टाकून घ्यायचा. नंतर खोबरा कोथिंबीर आपल्याला काय आवडेल ते टाकू शकतो आपण. आता हा शिजू दे ना अजून 15 मिनिटं. आणखी 15 मिनिटं शिजायला पाहिजे. सेम तसं ताट ठेवून त्याच्यावर पाणी. आता आपण इथे पाऊण तास झालेला आहे मटण. आता आपण हा पाणी याच्यात आपण पाहिजे तेवढा पाणी याच्यात टाकून घेतलेला आहे. आपल्याला पाणी पाहिजे तेवढा टाकलेला आहे. आता हा रस्सा केलेला आहे आपल्याला. आपण पाहू शकता चिकन शिजलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. 3 टेबलस्पून आगरी मसाला आणि थोडासा गरम मसाला ॲड करा. गावठी कोंबड्याचं मटण चांगलं ढवळून घ्या व टेस्ट करा. आणि मीठ तिखट हे तुमच्या चवीनुसार ॲड करा. जर आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे तो दाबायला विसरू नका. म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला अशाच आगरी पद्धतीच्या झणझणीत आणि गावाकडच्या रेसिपीज सर्वप्रथम पाहता येतील. यामध्ये आपण काळं वाटण घालणार आहोत. काळं वाटण रेडी करण्यासाठी आता आपल्याकडे 2 किलो चिकन आहे म्हणून आपण 200 ग्राम खोबरं घेतलं आहे. जर 1 किलो असेल तर तुम्ही फक्त 100 ग्राम खोबरं घ्यायचं आहे. खोबरं छान कोळशावर रोस्ट करून घ्या आणि ते बारीक ठेचून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरही यूज करू शकता. फक्त खोबरं थोडं जाडसर ठेवायचं आहे. खोबरं ॲड केल्यावर आपलं मटण काहीसं असं दिसेल. स्मेल तर खूपच छान येते. आता आपला मटण हा गावठी कोंबड्याचा पूर्ण बनलेला आहे. याच्यात आपण कोथिंबीर टाकत आहोत. आता आपला मटण गावठी कोंबड्याचा रेडी झालेला आहे. डन मामा. आता आपण पाहू शकतो. आपण आता याला खाली घेऊया. रेडी टू सर्व. मस्त भाकरीसोबत झणझणीत गावठी कोंबड्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.